नमस्कार भावा बहिणींनो, स्वयंपाक चालू आहे बघा. कालवण टाकलं होतं, आत्ता भाकरी करायला लागली. मी गेलते धुणं धुवायला, पण काय मोटरच चालू होईना म्हणून आली बघा. अजून आता आई म्हणली थोड्या वेळानं बघू ह्यांनी आल्यावर चालू होते का. ह्यांनी हाय तर हिथं आमचं, पर तिचं त्यांनी गेलं तर दूध घालायला, त्याच्यामुळं थांबलो या. हिनं पेटवली बघा का हिथं आता चूल पेटवून आता ही भाकरी करणार आहे. सकाळी भात परतला होता, त्याचा नाश्ता केला ह्यांनी ना अण्णानं. हिनं पेटवली बघा काय तर चूल. उशीर झालाय आता स्वयंपाकाला बरं का. आणि किती 5:45ला उठलोय लवकर, तरी बी होयाचा तीच टाइम होतो या. काय करायचं, एक 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 करूस तर धरूस तर लेकरं नटवूस तर घालवूस तर, तरी बी लेकरं नाराज होऊनच गेली. काय ती पिशव्या चॉकलेट गोळ्या मेवा भेटतंय ती गावातली पोरं ते पिशव्या नेलं नाही त्या म्हणून. पुन्हा ह्यांनी वडापाववाल्या बसले तिथे घेऊन दिल्या वाटतं. रडायला लागली, डोळं भरलं डायरेक्ट. पिशव्या आणल्या नाही त्या. गडबड गडबड नवऱ्याचा अजून 7 वाजले त्या का नाही, तर 7:30 वाजले आणि 7:30 वाजल्या कालवा केला. आणि ती लेकरं तशीच गेली मग पळत. ते म्या बिला आण तसला काय आय लव्ह इंडिया तसलं चिटकवायचं नसतं काय तर पिनत, ती आणलं होतं. तर ती बी तिरकच लागलं गुडल्याच. मग पुन्हा काढून त्यानं नीट बसवलं का नाही कोणा गाडीला किक मारून मोहर. आता कसं करायचं दुसरं आण लाकूड. मग तिथं पिपिर नाही जायचं ती. लाकडं आहेत हो का 2, एक लावलं इकडून आणि एक वाटगळा, एक पाळ्याला बस नाही लाकूड तिला. काल तर मी चूल पेटवायला तिनं चुलीत घालून ठेवलं, मला पेटवायची ना, ती काढून फेकलं ती लाकूड. तीच लाकूड घातलं होतं वाकडं. त्याला कुऱ्हाडी लावून घेतली तर त्याला हे करे की हानकी ठोका एक का तुझंच नाही. बापूला नेलं नाही आज झेंडावंदनला, होय बापू. आणि सगळ्यांना बघा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. आजच्या दिवशी आपला देश स्वतंत्र झालता. पण बाया काय स्वतंत्र झाल्या नाही चुलीपासून. बायाने स्वतंत्र झाल्यावर खायचं काय. स्वतंत्रच आहे ते की बाया. आता पहिलं बायकांनी चूल आणि मूल होतं, आता बाया सगळीकडे पुढं होऊन करते. अजून काय पाहिजे तुला, होय ग. चूल हाय की पण चूल गेली नाही की बायांची. अगं पण त्याच्या व्यतिरिक्त पण सगळं करू शकतात ना ते. चूल हाय की म्हणजे आताचं नवरं लय नाही थोडं काहीतरी करते. तर पहिलं नवरं काहीच करत नव्हतं माहिती का. तांब्या उचलून घेत नव्हतं, सगळं हाताखाली द्यायला लागत होतं. थोडी एवढं लाकूड मग आता जर नकोच महाराजांच्या त्याचा कानकाच करावं लागलं. चिलारीचं हाय कठीण डोक. किती सरपण होतं, किती बी असलं तर चुली स्वयंपाक करायला लागलं कमीच पडतंय. स्वयंपाकापेक्षा आम्हाला मसाल्याला सरपण लय लागतंय. स्वयंपाक 4 काटक्या होतोय मस्त आमचा. ती लाकूडच बसत नाही तुझं, मग ही लावायचं म्हणलं का ताये. ताय 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 करत तर गोंडा गोळत गेली तिच्यापाशी. का गोंडा घुलते म्हणजे मी काय नाही करत. मला कपडे धुवायचे, ती मोटर तेवढी चालू करून द्या की. भाऊजी आलं वाटतं आमचं. भाऊजीने आम्ही काल गेलो पण डाळच आणली नाही, ध्यानातच नाही. डाळ नागोबा आणि लाह्या राहिल्या होत्या. लाह्या काही भेटल्या नाही त्या गावात. हाय ज्वारी घरात भाजून घ्यायच्या. पुन्हा आजच भाजायचं, उद्या भाजायचे नसतात ना का. उद्या भाजायच्या असते त्या, उद्या भाजायच्या असत्या, पंचमी दिवशी भाजायच्या नसत्या. कसं आहे सांगा कमेंटमध्ये आम्हाला पटदिशी, म्हणजे आम्हाला आज लाह्या भाजाय बरं. त्याला काय होतं आम्ही काय मी एखादं जाणतो बरं का, पण ह्या वेळेस काही एखाद गावात भेटल्या नाही. त्यांना काल आम्ही दिगंचीला गेलो पण काही ध्यानातच नाही आमच्या. मग सांगा, मग पुन्हा नंतर न भाजून घेतो लाह्या आम्ही. इकडंच पिशवी आणली हो का पुरीनं, काय काय आणले दाखवायला. पडली बघू काय काय आणले आपण. फरसाण आणले खायला नाही. फरसाण आणा म्हणलं तर आबान हो का फुटाणं आणले ते हरभऱ्याचं. काय किती आणले ते. आणि ह्याला काय म्हणायचं, दूध वाढायचं औषध काय बा भाऊजी. हे गाप जायचं का दूध वाढायचं. ही पिंडीत चारायचं का.
कसलं टोपण आणि डाळ आणली त्यात ठेव. गुळ आणला या नागोबाचा फोटो आहे बघा. हे नागोबाचा फोटो आणला लागतो की पुजायला उद्या. हळू शिव फोडली का दना दना आपटते ती लेकर एक हे ठेव. पिशवी न्यायची घरात आपल्याला. मी मांडली तर जेव्हा मी 4 वेळा स्वयंपाक केला चुल मांडून. ह्यात ठेव ग आणि हे तुला पुराणी ह्यात ठेव. काय पडतंय नाही पडत. आता पेटवती ती घ्यायचं शेड मध्ये ठेवते. ती पुडा शेड मध्ये ठेव. बापू हे नाही तू ती पुडा तू नाही उचलतय तुला. बरधर आधर बरधर. आमच्या अनुला ही काल गोट आणल्यात आहे बघा. दाखव गोट तुझं. आणि काल रात्री मेहंदी काढलेली. कुणी काढली तुला मेहंदी? मम्मीनं काढली का? ताईनं काढलं. हे झेंडा काढलाय हातावर म्या. बोट रंगवली मुनीनं. शेड मध्ये ठेव पिंडीच्या पोत्यापाशी तिथं. मोनीला मी मेहंदी काढलेली. मोनीला रात्री पुसून लुसून टाकली. भाकरी 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 थापायच्या द्याय चालू आहे त्या भाकरी. तर चला जाते आता भाऊजीला. आता भाकरी होस तर मोटर चालू करा म्हणते. गोड बोलून कस तरी. ती वगैरे अजून झाड सवाळलं काय का भुंडच केलंय काय त्याला ठीक अडकिवलंय ना का. सकाळ सकाळ आलती की आजी पाखरं हाणायला. आणि आजी आमची कशी म्हणते माहिती का एक दिवशी आमची पेरली बाजरी आणि बांधाला बांधच आहे आमचा. तर म्हणते या माझी लय बाजरी खाल्ली आणि तुमची नाही खाल्ली म्हणते. आमच्या पिशाच केल्या त्या म्हणते आणि तुमचं खाल्लं नाही म्हणते. आपलं तर लय खाल्लं या. सकाळी मी निघून बघितलं की लय लय खाल्लं. नशिबात असतं काय खाईल ते खाईल आणि राहील ते राहील. काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही. नशिबात असेल ती राहील तेवढं आहे का नाही. तर हे बघा ही काल बांगड्या घातल्या त्या बघा. 1.5 डझन घातल्यात दोघींनी. ही मी 4 बांगड्याचा सेट घातला असला बँटेकचा आणि तिनं 6 बांगड्याचा घातला होता. तिच्या बांगड्याच्या मध्ये एक बांगड्या. तिचा तेवढ्या 1.5 डझन मध्ये हात पॅक झाला नाही का. माझ्या हालते त्या घळा घळा बांगड्या 1.5 डझन. अर्धा घाल म्हणते. नका म्हणलं लय बी बांगड्यानं काय ती लग्नाला चालल्यावर दिसतं या. आपल्या बाद झाल्या एवढ्याच. या हातामध्ये डाव्या जरा लूज चढले त्या बांगड्या. ह्या उजव्या हातात जरा फिट आहे त्या. ह्या आहे त्या जरा फिट. बँटेकच्या बांगड्याला आणि ह्याला आणलंय. पैसे गेलं नवऱ्यानं केला कालवा काल. का करायचं ऐकला कालवान बसली गप. पैसे इकडं खर्च व्हायला लागल्यात आणि तुम्ही इकडं करताय म्हणलं. काय तुम्हाला काय नाही ह्याच्या लायकीचं नाही म्हणलं कुठं. आधीच नेत नाही होय होय करत नेलं. त्यात बी आम्ही पैसे खर्चलं. लेकरं ते म्हणल्या खरंच तर पैसे. मेहंदीचं कोण नखपालीस पिनाचं एक पाकिट 100 रुपयाचं एक पाकिट आणलं. पिनाचं पाकिटच आणलं. तसं गुलाबाची फुलं आणलं. एक ब्रश आणला. एक ब्रश आणला. पुण्याच्याला काय ग बाई अजून आणलं. ती इथं लावायचं ते बिल आय लव्ह इंडिया तसलं आणलं अजून. ती बी 15 का 20 ला होतं. ती आणलं. आमच्यासाठी काय नाही बघा. टिकल्याचे 2 पाकिट आणि बांगड्या आणल्या त्या घातल्या त्या. आ फ्रीजवर आयफोन जुना आयफोन. बाजलीच नाही तर काय देऊ आबाला म्हणा. आबाला भाकल पाहिजे. आबाला भाकल पाहिजे. अय आणू आता हे बांगड्या भाजली आता भाकरी तो बांगड्याच घालायचं नाही का भाकरी होत नाही त्या मला. तर चला भावा बहिणीनं कापड धुती कापडले आहे ती सगळ्यांची टावेल कापड नवी काल जाताना घातलेली आम्ही तिकडं. लेकरांची आहे ती डबल. लेकरांनी काल शाळेत नवी कापड घालून गेली ना आल्यावर घरी जुनी घातली. 2 कापड सगळ्यांच्या इथे. मला वाटतं 2 पाटे असलं मोठं टब भरून कापड धुतलेली काय. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.